नमस्कार, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे खिमा कुरकुरीत उंडे. खिमाचे कुरकुरीत उंडे कसे बनवायचे, जे मटणाचा आपण खिमा बनवतो रेग्युलरी वेगवेगळ्या पद्धतीने आपण बनवतो. तर आज आपण अस्सल सोलापुरी स्टाईलमध्ये परफेक्ट खिमा कुरकुरीत असा आपण बनवणार आहे. ते कसं बनवायचं तर पाहूया. तिथे इथे तुम्ही पाहू शकता खिमा उंडे आपण इथे वळून घेतोय. असे उंडे वळून त्याची भाजी कशी बनवायची ते इथे आपण संपूर्ण पाहणार आहात. तर एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तर इथे पाहू शकता आपण इकडे मटण घेतलेलं आहे. मटणचे खिमा करून आणलेला आहे. त्यामध्ये आपण धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चम्मच मीठ घालून घ्यायचं. आता आपण घरगुती काळा मसाला यामध्ये 2 चम्मच इतपत आपण घालून घ्यायचं आहे. 2 चम्मच घरगुती मसाला घालून घेतला की त्यामध्ये आपण पुन्हा 2 चम्मच अद्रक, लसूण आणि कोथिंबीर याचा पेस्ट आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता 2 चम्मच मी इथं घालून घेतलेला आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये घालूयात. आता यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरंही 2 चम्मच आपण इतकं घालून घेऊयात. तर हे सगळं आपण एकजीव करून घ्यायचं आहे. हे संपूर्ण आपण मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकता हे सगळं एकजीव करून आपण याला गोल गोल असे वळून घ्यायचे, लाडू वळून घ्यायचे त्याचे. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. खिमाचे मटणाचे एकदम बारीक बारीक तुकडे केल्यावर त्याची खिमा होतो. तर त्याचा आपण उंडे बनवायचं आहे. अगदी कुरकुरीत उंडे आणि त्यासोबत रस्सासुद्धा बनवणार आहे. तर इथे पाहू शकता आपण इथे एकजीव करून घेतलेला आहे. आता इकडे आपण लाडू करून घेऊयात. उंडे बनवून घेऊयात म्हणजे खिमा उंडे. तर इथे पाहू शकता आता हे सगळं मटण एकजीव असं झालेलं आहे. तिखट मीठ व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता आपण हे अशा पद्धतीने आपण लाडूसारखं करून घ्यायचं आहे. आता आपण एक 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 अशाच पद्धतीने बनवून इकडे घेऊयात. इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण एक 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 उंडे आपण बनवून घेऊयात. संपूर्ण मटणाचे उंडे आपण इकडे करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे उंडे बनवून घ्यायचे आहेत. जसं लाडू आपण करतो तशाच पद्धतीने आपण याचे लाडू करून घ्यायचे आहेत. संपूर्ण मटणाचे आपण हे अशाच पद्धतीने लाडू करून घ्यायचे. तर मंडळी एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा. तुम्हाला स्टेप बाय स्टेप कसा बनवला संपूर्ण कळेल. तर इथे पाहू शकता आपण अशा पद्धतीने लाडू बनवून घेतलेले आहेत. आता हे सगळे संपूर्ण लाडू आपण अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता